करेंगे। सामर्थ्य प्रभु, सामर्थ्य प्रभु, परत एकदा आम्ही तुला धन्यवाद, फिर से एक बार हम आपको धन्यवाद देते हैं, तुझ्या नावाची थोरवी गा, आपके नाम को ऊंचा करते हैं, कारण तूच पहिला आणि शेवट आहेस, क्योंकि आप ही पहला और अंत है आणि प्रभु तुझ्याशिवाय प्रभु नाही, और तेरे सिवाय कोई प्रभु नहीं। आणि आमच्या जो नाकपुड्यात श्वास आहे और हमारे अंदर जो श्वास है, हमारे नथनों में जो श्वास है, आणि प्रभु तो श्वास यहोवा तुझा आहे, और वो श्वास यहोवा तेरा है, आणि प्रभु जी आमची रचना आहे, और प्रभु तू हमारा रचयिता है, आणि प्रभु जी आमची रचना आहे, प्रभु तू ही हमारी रचना जी है, आमची रचना आहे, जो हमारी रचना है, आणि प्रभु ती रचना तुझी आहे, और वो रचना तेरी है, आणि यहोवा परमेश्वराची ती रचना आहे, और यहोवा परमेश्वर की वो रचना है, आणि आम्हाला पुष्कळशा परमेश्वराने बनवलेलं नाही आहे, और हमें बहुत से परमेश्वर ने नहीं बनाया, आणि आम्हाला एकाच परमेश्वरने और हमें बनवलेलं एक ही परमेश्वर ने बनाया आणि है, आम्हाला एकाच परमेश्वरने घडवलेलं और आहे, हमें एक ही परमेश्वर ने रचा आणि आम्हाला है, एकाच परमेश्वरने आशीर्वाद दिलेला और आहे, वो हमें एक ही परमेश्वर ने आशीषित आणि किया तो है, परमेश्वर यहोवा परमेश्वर और वो आहे, परमेश्वर यहोवा परमेश्वर आणि है, त्याच्याशिवाय दुसरा और परमेश्वर नाही, उसके सिवा दूसरा परमेश्वर नहीं, आणि तोच सृष्टीचा मालक और आहे, वही सृष्टि का सृजनहारा आणि है, आम्ही त्या परमेश्वराला आज रात्री धन्यवाद और देतो, उसी परमेश्वर को हमारा आज रात धन्यवाद देते आणि ज्या हैं, परमेश्वर मनुष्य रूप धारण करून पृथ्वीवर और आला, जिस परमेश्वर ने मनुष्य का रूप धारण करके इस पृथ्वी पर आया, आणि येशूच्या स्वरूपामध्ये तो या पृथ्वीवर और राहिला, यीशु के स्वरूप में वो यह पृथ्वी पर आणि आया, त्या परमेश्वराला आम्ही धन्यवाद और देतो, उसी खुदा को हम धन्यवाद आणि देते आम्ही हैं, त्या परमेश्वराला धन्यवाद और हम देतो उस खुदा को धन्यवाद जो देते प्रभु हैं, येशू 33.5 वर्षानंतर स्वर्गरोहण झाला, और जो प्रभु यीशु 33.5 साल के बाद स्वर्ग में ले गया, आणि तो प्रभु येशू और वही प्रभु यीशु पवित्र आत्म्याचं स्वरूप घेऊन परत या पृथ्वीवर और आला, पवित्र आत्मा का रूप लेके इस पृथ्वी पर आया, आणि आम्ही त्या परमेश्वराला और धन्यवाद हम देतो, उसी परमेश्वर को धन्यवाद देते आणि हैं। आज रात्री प्रभु आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो, आज रात हम प्रभु तेरे हाथों में गिरते आणि हैं, आज रात्री तू आमच्याशी बोल, तू हमसे बोल, आणि प्रभु आम्हाला तू तयार और कर, तू हमें तैयार आणि कर, दुसऱ्या आगमनाच्या येशूसाठी तू आम्हाला और तयार तेरे कर, दूसरे आने तक तू हमें तैयार आणि कर, प्रभु तू आम्हाला घडव, और तू हमें रचा, आणि तू आम्हाला बनव, और तू हमें बना, आणि तू आम्हाला उत्साहित बनव, और तू हमें फिर से उत्साहित मगन बना। पवित्र आत्मा आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये येतो. पवित्र आत्मा हम तेरे हाथों में आते हैं, येशूच्या नावात प्रार्थना करतो यीशु के माझ्या बाबा. नाम से प्रार्थना करते हैं, सुन, आमेन. आमीन, हालेलुया. हालेलुया। प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया। प्रभु येशूच्या नावाला प्रभु धन्यवाद. यीशु के नाम से धन्यवाद। आणि काल थोडेसा साऊंड प्रॉब्लेम असले, और कल साउंड का प्रॉब्लम होने के कारण, आणि म्हणून आम्ही देवाचं वचन शिकू शकलो ना, और परमेश्वर का वचन हम नहीं सीख सके, आणि हमेशा ज्यावेळेस मला काहीतरी साऊंड सिस्टीमचा प्रॉब्लेम येतो, और हर बार जब मुझे साउंड का प्रॉब्लम आता है, आणि मग त्यावेळेस मी देवाचं वचन प्रचार करू और उस शकतो, समय मैं परमेश्वर का वचन प्रचार नहीं कर सकता, कारण माझा एक वीक प्रॉब्लेम आहे. क्योंकि मेरी एक कमजोरी है, ज्यावेळेस साऊंड सिस्टम व्यवस्थित जब नसते, साउंड सिस्टम अच्छी नहीं होती, आणि मग त्यावेळेस मी देवाचं वचन म्हणावं तसं प्रचार करू और शकतो, जैसा बोलना चाहिए वैसा मैं परमेश्वर का वचन नहीं बोल पाता, आणि म्हणून मी अनेक वेळेस डिस्टर्ब होतो, और मैं बहुत सी बार मेरी मानसिक स्थिति बिगड़ जाती आणि है, अनेक वेळेस मी ज्या ज्या ठिकाणी प्रचार करायला जातो, और जब मैं प्रचार करने जाता हूँ, आणि त्या ठिकाणी मी अरेंजमेंट वाल्यांना पहिली सूचना देतो, और जो आयोजक है उनको मैं पहली सूचना आणि देता मग हूँ, मला चांगलं जेवण दिलं नाही तरी चालेल, मुझे अच्छा खाना नहीं दिया तो चलता है, आणि मला चांगलं राहायची व्यवस्था केली और नाही मुझे तरी चालेल. अच्छे रहने के लिए व्यवस्था नहीं की तो पण चलते मीटिंग है, मध्ये हा साऊंड सिस्टम चांगला लेकिन असू दे. सभाओं में साउंड सिस्टम अच्छी होनी चाहिए। हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। कारण साऊंड सिस्टीम ही परमेश्वराचा आवाज आहे, क्योंकि साउंड ये परमेश्वर का आवाज है, आणि आताच्या काळामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे, और इस समय इस काल में बहुत से टेक्नोलॉजी बढ़ने के कारण, आणि मग आम्हाला साऊंड असे पाहायला मिळतात. और फिर हमें साउंड ऐसे देखने के पण लिए जुन्या मिलते हैं। कर्मामध्ये एक साऊंड होता, लेकिन पुराने नियम में एक साउंड था, आणि त्या साऊंडला नरसिंगा म्हटलं जायचं, और उस साउंड को नरसिंगा कहा आणि ज्यावेळेस तो जाता था, नरसिंगा वाजवला और जायचा, जब वो नरसिंगा बजाया जाता था, त्यावेळेस इस्रायल लोक असं म्हणायचे, उस समय इजराइल लोग कहते थे, परमेश्वर आपल्याशी बोलू इच्छितो. परमेश्वर हमसे बात करना चाहता आणि है, कालांतरानंतर और समय होने के बाद, आणि नरसिंगामध्ये परिवर्तित होत आलं, और फिर नरसिंगा में बदल होने लगा, आणि रूपांतर होने लगा, हळूहळू तो नरसिंगा अशामध्ये परिवर्तित और झाला. धीरे धीरे नरसिंगा अब साउंड में बदल गया। हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the मग तो Lord. सुरुवातीचा साऊंड होता, लेकिन शुरुआत का जो साउंड था, आणि त्याला नरसिंगा म्हणायचं, और उसको नरसिंगा आणि कहते थे, ज्यावेळेस तो वाजवला जायचा, और जब वो बजाया जाता आणि था, इस्रायल लोक समजून और घ्यायचे, इजराइल लोग समझ लेते थे, देवाला आमच्याशी काहीतरी बोलायचं. परमेश्वर से हमसे कुछ तो भी बोलना है। हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. ज्यावेळेस हा नरसिंगा व्यवस्थित
वाजत और नाही जब ये नरसिंह का अच्छी रीति से नहीं बजता, आणि मग ज्यावेळेस माझा आवाज बसेल, और जब मेरा गला बैठ जाएगा, आवाज बसेल मेरा आवाज बैठ आणि जाएगा, मग आवाज बसलेला व्यक्ती जे बोलत असतो जब गला बैठा हुआ व्यक्ती जब बोलता है आणि ऐकणारला ते व्यवस्थित समजत नाही और सुनने वाले को वो अच्छी रीति से आणि नहीं ज्यावेळेस समझता, साऊंड सिस्टमचा आवाज बसतो और जब साउंड का आवाज आणि बैठेगा मग काहीतरी बिघाड होतो और कुछ तो भी बिगाड़ होगा, आणि मग देव बोलल्याशिवाय राहत नाही. और प्रभु बोलने की बजाय नहीं रहता. पण त्या आवाजाचा काय उपयोग, लेकिन उस आवाज का क्या उपयोग, क्या फायदा, क्या फायदा, जो आवाज तुम्हाला समजण्यात जो येणार. आवाज आपको ना समझ आए. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण ज्यावेळेस परमेश्वर बोलतो जब परमेश्वर बोलता है त्यावेळेस बायबल मध्ये असं सांगितलेलं तब बाइबल में ऐसा लिखा है, अखिल पृथ्वी त्याच्यासमोर स्तब्ध असते. सारी सृष्टि उसके सामने चुप रहे. मग ह्याचा अर्थ काय आहे, इसका अर्थ क्या हे है? वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे. ये वचन हमें स्पष्ट बताता ज्यावेळेस है, परमेश्वर बोलल जब परमेश्वर बोलेगा त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीने त्याचा आवाज ऐकला तो पाहिजे. हर एक व्यक्ति ने उसकी आवाज सुननी चाहिए. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून आम्ही देवाच्या आवाजाला खूप महत्व दिलं पाहिजे. और इसीलिए हम परमेश्वर की आवाज को बहुत महत्व आणि देना ज्यावेळेस चाहिए. साऊंड सिस्टम मध्ये बिघाड होईल और जब साउंड में बिगाड़ होगा आम्ही तो प्रचार उद्यावर केला और पाहिजे. वो प्रचार हमें दूसरे दिन करना चाहिए. पण काहीतरी वाचतं लेकिन कुछ तो भी बज रहा आणि है काहीतरी कोणीतरी ऐकतं, और कुछ कोई तो भी सुन रहा है, त्याच्यापेक्षा बेहतर आहे उससे बेहतर है. परमेश्वर स्पष्ट बोले और परमेश्वर खूब स्पष्ट बोले आणि तुम्ही पण स्पष्ट और ऐका. आप भी स्पष्ट आणि सुने. माझा विश्वास आहे और मेरा विश्वास की है आज परमेश्वर आमच्याशी स्पष्ट बोले. और आज प्रभु हमसे स्पष्ट बोलेगा. कारण साऊंड हमें. सिस्टम अतिशय चांगल्या प्रकारे क्योंकि साउंड लागला अच्छी रीति से लगी आणि मला पुष्कळशे फोन आले और मुझे बहुत से फोन आणि आए ते म्हणाले और उन्होंने पास्टर कहा, उद्या आम्ही चांगल्या प्रकारे वचन ऐकू, पास्टर हम कल बहुत अच्छी रीति से वचन कारण सुनेंगे आम्ही आज दिवसभर साऊंड सिस्टमची प्रार्थना क्योंकि करतो. हमने दिन भर साउंड के लिए प्रार्थना की. धन्य असे लोक, आशीषित है ऐसे लोग, धन्य असे लोक धन्य ऐसे लोग की जे देवाच्या वचनासाठी भुकेले जो आहेत. परमेश्वर के वचन के लिए भूखे और कोणीतरी भूखे आपल्या हैं. गरजेसाठी प्रार्थना करतो, कोई तो भी अपने जरूरत के लिए प्रार्थना करता पुष्कळ है, निकाल अशी प्रार्थना लेकिन केली. बहुतों ने ऐसी प्रार्थना की. प्रभू साऊंड सिस्टम चांगला लागू प्रभु दे. साउंड अच्छी तरह से कारण लगने आम्ही तुझ्या पाए वचनासाठी क्योंकि भुकेला. हम तेरे वचन के लिए म्हणून भूखे म्हटलं हैं. धन्य असे लोक इसलिए कहा धन्य ऐसे लोग जे देवाच्या वचनासाठी भुकेले जो आहेत. परमेश्वर के वचन के लिए भूखे आणि म्हणून हैं. येशू अनेक वेळेस म्हणाला, और इसलिए यीशु ने बहुत बार जी कहा, भाकर तुम्ही खाल जो रोटी आप खाओगे तुम्हाला परत भूक लागणार नाही आपको फिर से भूख नहीं आणि तुम्ही लगेगी कधीच मरणार और नाही. आपका कभी भी अंत ना होगा. आणि ती भाकर आहे और वो रोटी है आणि परमेश्वराचं वचन प्रभु का आहे. वचन. आणि कोणी ह्याच्यासाठी कष्ट करत और नाही. कोई इसके लिए कष्ट नहीं आणि करता. मग आपल्या पोटाच्या भाकरीसाठी लोक खूप कष्ट और अपने करतात पेट के रोटी के लिए बहुत से लोग आणि परिश्रम पेमेंट करते वाढू हैं. दे म्हणून खूप खूप वेळेस प्रार्थना केली जाते, पगार वाढू दे म्हणून खूप वेळेस और प्रार्थना बहुत केली से जाते. बार पगार बढ़ने पाए इसलिए बहुत से लोग आणि प्रार्थना करते हैं. आणि स्वस्तही होऊ दे म्हणून खूप वेळेस प्रार्थना केली जाते. और प्रभु सब महंगे वस्तु स्वस्थ हो जाए इसलिए बहुत से लोग प्रार्थना पण करते कधी हैं. तुम्ही अशी प्रार्थना केली लेकिन का, कभी आपने ऐसी प्रार्थना की है प्रभु क्या? जीवन भाकर मला मिळू दे म्हणून मी प्रार्थना प्रभु करतो. जीवित भाकर मुझे जीवन की रोटी मुझे मिलने पाए इसलिए मैं दुआ आणि ती करता हूँ. भाकर खाल्ल्यावर आम्ही कधी मरणार नाही और असं वो- वचन प्रभू आम्हाला चांगल्या प्रकारचे और देईल. वो रोटी खाने के बाद हम कभी भी हमारा अंत ना होगा ऐसा वचन प्रभु हमें खिलाता है. बोलो येशू मसीह की. बोलो यीशु मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. आणि आजपासून आम्ही विषयाला सुरुवात करतो आज से लेकर हम विषय को शुरुआत आणि करेंगे आराधनेचा विषय आम्ही समाप्त और केलेला आहे. आराधना का विषय हमने समाप्त आणि किया पुष्कळ असं काही बोलण्यासाठी आहे. और बहुत सा ऐसी बातें जो बोलने के लायक आणि है. आराधनेविषयी मी महिनो बोलू शकतो. और आराधना के बारे में मैं महीनों बोल सकता हूँ. आणि जसा एखादा वेल्थनेशरवर असलेला पेशंट जैसा एक ऑक्सीजन पे रहने वाला पेशेंट तो ऑक्सिजन काढल्यावर जगू शकत वो नाही. ऑक्सीजन के बिना नहीं जीवित रह आणि सकता. म्हणून मी देवाच्या आराधनेशिवाय जिवंत राहू और शकत मैं नाही. भी परमेश्वर की आराधना के बिना नहीं जीवित आणि रह आराधना सकता. हा माझ्या जीवनाचा भाग और आहे. आराधना ये मेरे जीवन का हिस्सा आणि है. आराधना हे माझ्या सेवेची खूप मोठा भाग आहे. और आराधना ये मेरे सेवका के जीवन का बहुत बड़ा हिस्सा आणि है. जो पण आराधना होत नाही और जब तक आराधना नहीं तो पण होती परमेश्वराची भविष्यवाणी होऊ तब शकत तक नाही. परमेश्वर की भविष्यवाणी नहीं आणि होती. जो पण आराधना होत और नाही जब तक आराधना नहीं आणि होती तोपर्यंत देव आमच्याशी बोलू शकत तब नाही. तक प्रभु हमसे नहीं बोल कारण सकता. बायबल असं सांगतं, क्योंकि बाइबल ऐसा कहता है. अब्राहमाने ज्यावेळेस इसाकाचं अर्पण वेदीवर केलं अब्राहम ने जब इसहाक का बलिदान वेदी पे किया ते बलिदान पूर्ण नाही आहे. वो बलिदान पूरा नहीं. आणि मग ज्यावेळेस अब्राहमाने वेदीवर काहीतरी ठेवलं और अब्राहम ने वेदी पर कुछ तो भी रखा. आणि बायबल और सांगतं बाइबल बताती जशी है वेदी अर्पणाने भरून गेली जैसी वेदी बलिदान से भर गई, आणि जशी वेदी अर्पणाने भरून गेली जैसी वेदी बलिदान से भर आणि गई. बायबल आम्हाला असं और सांगतं बाइबल हमें बताती आणि है परमेश्वराने अब्राहमाशी बोलायला और सुरू केलं परमेश्वर अब्राहम से बात आणि करने जो की पण शुरू वेदी किया. आराधनेने भरत और नाही जब तक वेदी आराधना से नहीं आणि भरता
करती, जोपर्यंत ते ठिकाण देवाच्या आराधनेनं और भरत जब तक नाही वो स्थान आराधना से नहीं आणि भरता, तोपर्यंत परमेश्वर आमच्याशी बोलत तब नाही तक परमेश्वर हमसे नहीं बात आणि तो करेगा। विदाउट आराधनेचा प्रचार करतो और जो आराधना के बिना प्रचार करता आणि है, मला तर अनेक वेळेस अशी शंका वाटते और मुझे बहुत सी बार ऐसा डाउट होता है, हा आवाज कुणाचा आहे, ये आवाज किसका है, हा आवाज प्रचारकाचा ये आहे आवाज प्रचारक का है, का हा आवाज माझ्या परमेश्वराचा और आहे? ये आवाज परमेश्वर का है। कारण बायबल मध्ये ज्या ज्या ठिकाणी लेकिन बाइबल में जहाँ जहाँ हम आणि देखते बायबल हैं, मध्ये अनेक ठिकाणी और बाइबल में अनेक जगहों में हम देखते पहिलं हैं, अर्पण आलं पहले बलिदान आणि है, म्हणून देव बोलायला सुरू और फिर केलं परमेश्वर ने बात की। आणि म्हणून जो प्रचारक प्रचार करतो और इसलिए जो प्रचार करता है, प्रचारकाच्या अगोदर प्रचार के पहले बलिदान हे प्रथम स्थान असायला पाहिजे. बलिदान ये पहला स्थान रहना चाहिए। कारण ज्या ज्यावेळेस बलिदान झालं और जहाँ जहाँ बलिदान हुआ, तिथं परमेश्वर मनुष्याशी बोलला वहाँ परमेश्वर मनुष्य के साथ आणि बोला, अब्राहमाने बलिदान और केलं अब्राहम ने बलिदान किया, आणि परमेश्वर त्याच्याशी बोलला और परमेश्वर ने उसके साथ बात की। आणि पूर वसरल्यानंतर और पूर खत्म होने के बाद आणि नोहानं बलिदान केलं नोहा ने बलिदान किया, आणि परमेश्वर त्याच्याशी बोलायला और लागला परमेश्वर उसके साथ बात किया। आणि अनेक ठिकाणी बायबल मध्ये आम्ही और असं अनेक जगहों पे बाइबल हमसे ऐसा आणि करती जिथं है, जिथं अर्पण करण्यात आलं जहाँ जहाँ बलिदान किया गया, आणि तिथं देवाचा आवाज त्या लोकांनी वहाँ ऐकला. परमेश्वर का आवाज लोगों ने आणि सुना। जर तुम्हाला देवाचा आवाज ऐकायचा आहे आपको यदि परमेश्वर का आवाज सुनना तर हो, मग प्रचाराच्या पहिले तुमची आराधना होऊ द्या. प्रचार के पहले आपकी आराधना होने दो। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि ज्यावेळेस एक आत्मिक आराधना मी करतो जब एक आत्मिक आराधना हम करते आणि हैं, आत्म्यानं भरून मी आराधना और करतो आत्मा से भरकर आराधना हम आणि करते हैं, देवाच्या उपस्थितीमध्ये मी आराधना और करतो, परमेश्वर की उपस्थिति में हम मगन होते हैं, मला स्वतःवर भरोसा होतो, खुद पर भरोसा होता है, मला स्वतःवर भरोसा मुझे होतो खुद पे भरोसा होता की है। आता मी बोलणार नाही, अभी मैं नहीं बात करूंगा, माझा देव बोलणार आहे. मेरा खुदा बात करेगा। आणि ज्यावेळेस एक आत्म्यानं भरलेली आराधना मी और जब अनुभवतो एक आत्मा से भरी हुई आराधना को मैं महसूस करता हूँ, तब मुझे खुद पर भरोसा हो की जाता आता है। मी बोलणार नाही, अभी मैं नहीं बोलूंगा, माझा परमेश्वर मेरा बोलणार आहे. खुदा बोलेगा। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून आराधनेवर पुष्कळ वेळेस आम्ही बोलू और शकतो आराधना के ऊपर हम बहुत सी बार कारण बोल न्यू सकते अगापे हैं, फेलोशिपचा गाभा ही आराधना आहे, क्योंकि नो अगापे फेलोशिप का एक विषय, एक केंद्र बिंदु ही आराधना आराधना आहे. है। हालेलुया. हालेलुया. आम्ही आराधना विना परमेश्वरचं वचन ऐकू हम शकत नाही आराधना के बिना परमेश्वर का वचन नहीं सुन आणि सकते, काहीतरी त्याला दिल्याशिवाय आम्ही काहीतरी और त्याला हम प्राप्त उसे करू कुछ तो शकत भी देने से के बजाय हम कुछ तो भी उससे प्राप्त नहीं कर सकते। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून आराधनेवर पुष्कळसं और बोलण्यासारखं आराधना के ऊपर बहुत से बोलने से बातें हैं। पण मी काही दिवसानंतर मी तो विषय समाप्त केला कुछ दिनों के बाद मैंने वो विषय को आणि समाप्त काही किया, दिवस बोलून मी तो विषय समाप्त केला कुछ दिन बोलकर मैंने वो विषय समाप्त आणि किया। कालपासून आमची चेन प्रेयर सुरू झालेली और आहे कल से हमारी चैन प्रार्थना शुरू हुई, आणि लोक कंटिन्यू लॉकडाऊन सुटूपर्यंत या सागरी प्रार्थनेमध्ये और सहभागी लोग आहेत. निरंतर लॉकडाउन छूटने तक इस प्रार्थना में सहभागी है, शामिल है। आणि मला असं पवित्र आत्म्याकडून वाटलं और मुझे ऐसा पवित्र आत्मा के द्वारा लगा, जे लोक उत्साह होऊन प्रार्थना करत आहेत और जो लोग उत्साहित होकर प्रार्थना आणि कर मग रहे त्यांना हैं, थोडंसं प्रार्थनेविषयी आम्ही शिकू और फिर उन लोगों को हम प्रार्थना के बारे में थोड़ा सा आणि सिखाएं, मग ते अधिक उत्साहाने प्रार्थना और करतील. फिर वो ज्यादा मगन होकर प्रार्थना आणि करेंगे। कालचा एक विषय मी राहून गेलो और कल का एक विषय हमारा रह गया, आणि परत त्या विषयापासून और सुरुवात फिर से करतो. एक बार उस विषय के द्वारा हम शुरुआत करेंगे। मत्ती शुभ वर्तमान मत्ती सुसमाचार, याचा 6वा अध्याय इसका 6वां अध्याय, आणि 32 वचन आम्ही वाचूया. और 32 वचन को हम पढ़ेंगे। मत्ती सुसमाचार इसका 6वां अध्याय और 32 वचन को हम पढ़ेंगे। एक वचन आम्ही वाचूया. यदि आपके पास बाइबल हो तो आप भी खोलकर पढ़ सकते हो। एक वचन को हम पढ़ेंगे। मत्ती सुसमाचार इसका 6वां अध्याय और पहला वचन, नाही 32 वचन, और सॉरी 32 वचन को हम पढ़ेंगे। हा. या ठिकाणी यहाँ पे मनुष्याच्या गरजेविषयी बोललेला आहे मनुष्य की जरूरत के विषय में बोला गया है, आणि ती गरज आम्ही वाचूया. और वो जरूरत कौन सी थी वो हम पढ़ेंगे। क्योंकि अन्य जातीय इन सब वस्तुओं मत्ती शुभ वर्तमान याचा 6वा अध्याय हाँ, वही है। आणि 32 वचन. ओके, वाचा. क्योंकि अन्य जातीय कारण की जे परमेश्वरला ओळखत नाही, जो परमेश्वर को नहीं पहचानते ऐसे लोग, हा, क्योंकि अन्य जातीय इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं, आणि त्यांनी त्या गरजेच्या शोधामध्ये असतात, त्यांच्या गरजेच्या शोधामध्ये असतात, अन्य जातीय लोग जो परमेश्वर को नहीं पहचानते वो अपनी जरूरत की खोजी रहते हैं। खोजी रहते हैं.
पर तुम्हारा स्वर्गीय पिता जानता है परंतु तुमचा स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे कि तुम्हें इन सब वस्तुओं की आवश्यकता है। आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीची गरज आहे। हालेलुया। स्वर्गीय पिता को पता है कि आपको किस वस्तुओं की आवश्यकता है। स्वर्गीय पित्याला माहित आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे। स्वर्गीय पिता को पता है कि आपको कौन सी वस्तुओं की आवश्यकता है। हे वचन आम्हाला काय सांगतं? ये वचन हमें क्या बताता की है? आम्हाला देवाकडे मागण्याची गरज नाही, हमें परमेश्वर की ओर मांगने की जरूरत कारण नहीं, आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज क्योंकि आहे हमें कौन सी बातों की जरूरत है आणि हे आमच्या स्वर्गीय ये पित्याला हमारे माहित आहे। स्वर्गीय पिता को मालूम है। हालेलुया। हालेलुया। आज रात्री माझा प्रश्न आहे, आज रात मेरा एक प्रश्न आपसे मग है, आम्ही देवाकडे मागावं की ना मागावं? हम परमेश्वर से मांगे या ना मांगे? मत्ती सुवर्तमान 7वां अध्याय मत्ती 7वां अध्याय आणि 7 वचन आम्ही और वाचू। 7 वचन पढ़ेंगे तिथं असं लिहिलेलं और वहाँ आहे, पे ऐसा लिखा है, वाचा। मांगो तो तुम्हें दिया जाएगा, 7व्या अध्यायामध्ये लिहिलंय मागा म्हणजे तुम्हाला मिळेल। ढूंढो तो तुम 7व्या पाओगे। अध्यायामध्ये लिहिलंय मागा म्हणजे तुम्हाला मिळेल। 7वें अध्याय में लिखा है कि मांगो तो तुम्हें मिलेगा, 6व्या अध्यायामध्ये लिहिलंय की तुमची गरज तुमच्या स्वर्गीय पित्याला माहित आहे। और 6वें अध्याय में लिखा है कि तुम्हारी आवश्यकता तुम्हारे स्वर्गीय पिता को पता है। हे कॉम्बिनेशन कसं आम्ही जुळवायचं? ये मिलावट हम कैसे करेंगे? हे कसं वचन आम्ही जुळवायचं? ये वचन को हम कैसे मिलावट करेंगे? हालेलुया। हालेलुया। आज या वचनाचा मी तुम्हाला थोडासा अर्थ समजून इस सांगत आहे। वचन का थोड़ा सा अर्थ समझाने का मैं प्रयास करूंगा। 6वां अध्याय 32 वचन असं सांगतं, 6वां अध्याय 32 वचन हमें ऐसा कहता है, तुम्हाला आपको कोणत्या गोष्टीची गरज आहे आपको कौन सी वस्तु की आवश्यकता है हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहित आहे, ये आपके स्वर्गीय पिता को पता है। मात्र लेकिन तुम्हाला आपको कोणत्या गोष्टीची गरज आहे कौन सी वस्तु की आवश्यकता है हे आपको मालूम नाही ये आपको पता नहीं, आणि म्हणून ते तुम्हाला मिळत नाही। और इसलिए आपको वो नहीं मिलता। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. आणि म्हणून मत्ती सुवर्तमान 7व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे, और इसलिए मत्ती सुसमाचार 7वें अध्याय में ऐसा लिखा है, ती गरज वो आवश्यकता जी पित्याला माहित आहे, जो पिता को पता है, तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आपको भी उसी वस्तु की गरज है, आवश्यकता है। ती गरज वो आवश्यकता मत्ती 7वां अध्याय मत्ती 7वां अध्याय 7 में वचनामध्ये लिहिलेलं आहे, 7 वचन में लिखा है, ती गरज तुम्ही मागा। वो आवश्यकता आप मांगो। मला माहित नाही किती लोकांना समज। मुझे पता नहीं कितने लोगों को समझ में आया। हालेलुया। हालेलुया। सपोज समझो माझ्या खिशामध्ये 1000 रुपये आहेत, मेरे जेब में 1000 रुपए है, माझ्या खिशामध्ये 1000 रुपये मेरे आहेत जेब में 1000 रुपए है, आणि मी परमेश्वरला म्हणे, और मैं परमेश्वर से कहूंगा, हे देवा मला एरोप्लेन दे। हे परमेश्वर मुझे एरोप्लेन दे दे। आता तुम्ही मला सांगा, अभी आप मुझे बताओ, मला एरोप्लेनची गरज आहे की नाही? मुझे एरोप्लेन की आवश्यकता है या नहीं? आप बताओ, मला एरोप्लेनची गरज आहे की नाही? मुझे एरोप्लेन की आवश्यकता है या नहीं? हा, मला एरोप्लेनची गरज आहे। मुझे एरोप्लेन की आणि गरज है, प्रत्येक वचन प्रचार करणाऱ्याला एरोप्लेनची गरज और हर आहे। एक सुसमाचार प्रचार करने वाले को एरोप्लेन की गरज है, एरोप्लेन की आवश्यकता है, विमानाची गरज आहे। हवाई जहाज की आवश्यकता है। का? क्यों? परमेश्वर म्हणाला, परमेश्वर ने कहा, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही जाऊन माझे साक्षी व्हाल। जगत के अंत तक जाकर तुम मेरे गवाही बनोगे। पृथ्वीच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल। जगत के अंत तक तुम मेरे गवाह बनोगे। आता पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाण्यासाठी और जगत के अंत तक जाने के लिए 4 व्हीलर पुरेसी नाही। 4 व्हीलर, जर मला देवाचं वचन सांगतं, यदि परमेश्वर का वचन मुझे ऐसा मी कहता वचन है, घेऊन पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाईन। मैं वचन लेकर पृथ्वी के अंत तक जाऊंगा। कसं जाईन? कैसे जाऊंगा? मी कसं जाईन? कैसे जाऊंगा? एरोप्लेन मध्ये बसून जावं लागेल। हवाई जहाज में बैठ के जाना आणि पड़ेगा। जर माझ्या खिशात 1000 रुपये और आहेत यदि मेरे जेब में 1000 रुपए आणि मी है, अशी प्रार्थना करेन, और मैं ऐसा प्रार्थना देवा मला करूंगा, एरोप्लेन मध्ये प्रभु बसायचं आहे। मुझे हवाई जहाज में बैठना है, परमेश्वर ती प्रार्थना कधी ऐकणार प्रभु नाही, वो प्रार्थना कभी नहीं सुनेगा, कारण ती तिकीट काढण्यासाठी क्योंकि टिकट निकालने के माझ्या लिए खिशात कमीत कमी 1 लाख रुपये मेरे पाहिजे। जेब में 1 लाख रुपए होने की आणि जरूरत है। मी पहिला काय प्रार्थना केली और मैं पाहिजे? पहले कौन सी प्रार्थना करना हे प्रभू मला चाहिए? 1 लाख रुपयाची प्रभु गरज आहे। मुझे 1 लाख रुपए की आवश्यकता आणि है, ज्यावेळेस परमेश्वर मला 1 लाख रुपये देईल, और जब प्रभु मुझे 1 लाख रुपए देगा, मग मी स्टेप बाय स्टेप प्रार्थना करेन। फिर मैं प्रार्थना करूंगा, मी स्टेप बाय स्टेप प्रार्थना करेन। हिंदीमध्ये स्टेप बाय, कारण ही स्टेप बाय स्टेप इंग्लिश शब्द आहे। फिर मैं स्टेप बाय स्टेप प्रार्थना करूंगा, स्टेप बाय स्टेप प्रार्थना फिर मैं करेन। स्टेप बाय स्टेप प्रार्थना 1 करूंगा। लाख रुपये आले, 1 लाख रुपए आ प्रभु गए, आता मला तिकीट काढायचं अभी आहे मुझे टिकट निकालनी आणि मग है, मला विमानात बसायचं आहे और फिर मुझे हवाई जहाज में बैठना आणि है, मग मला पृथ्वीच्या और शेवटापर्यंत तुझं वचन फिर घेऊन मुझे जायचं। जगत के अंत तक तेरे वचन आणि को पुष्कळ प्रचार वेळेस करना है। विश्वासाने उलटी प्रार्थना और करतात। बहुत से बार विश्वासी लोग उल्टी प्रार्थना
प्रार्थना आणि करते म्हणून ते हैं एका जागी अडकून और बसतात फिर वो एक ही ठिकान पे आणि मग बैठे ते हैं अशी प्रार्थना करतात, और फिर वो ऐसी प्रार्थना हे करते देवा मला हैं एरोप्लेन मध्ये हे बसायचं प्रभु, आहे मुझे हवाई जहाज में बैठना आणि है म्हणून ते तिथपर्यंत कधी पोहोचत और नाही. इसलिए वो वहां तक नहीं पहुंच पण पाते बायबल मध्ये शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये काय और लिहिलेलं आहे? इसलिए बाइबल में शुभमत्ती सुसमाचार 6वें अध्याय में क्या लिखा है चाललेल्या परिस्थितीमध्ये कोणत्या गोष्टीची आता तुम्हाला गरज आहे? जो परिस्थिति चल रही है उस परिस्थिति में कौन सी बातों की आवश्यकता आपको है वो आवश्यकता स्वर्गीय पिता को मालूम है. ते आवश्यकता स्वर्गीय पित्याला माहित आणि आहे ज्यावेळेस ती आवश्यकता घेऊन तुम्ही प्रार्थना करा जब उस जरूरत को लेकर आप प्रार्थना आणि करोगे मग ती गरज तुम्हाला वेळेवर पुरवली फिर वो जाईल. जरूरत आपकी पूरी की जाएगी कारण प्रार्थना एक प्रकारची नाही क्योंकि आहे प्रार्थना एक प्रकार की नहीं आणि है प्रार्थना अनेक प्रकारच्या आहेत. प्रार्थना अनेक प्रकार की है आणि म्हणून एफिसकरास पत्र 6वा और अध्याय इस इफिसियंस 6वां अध्याय कहता है आणि 6वा अध्याय में ते वचन और वाचूया. 6वें अध्याय में उस वचन को हम पढ़ेंगे एफिसकरास पत्र 6वा अध्याय में ते वचन वाचूया और इफिसियंस 6वां अध्याय हम पढ़ेंगे आणि तिथं आम्हाला एक टाईपची प्रार्थना और दिसते वहाँ हमें एक प्रकार की प्रार्थना नहीं आणि मिलती तिथं आम्हाला अनेक प्रकारची और प्रार्थना वहाँ दिसते हमें अनेक प्रकार की प्रार्थना आणि मिलती है अनेक अनेक प्रकारची तिथं आम्हाला प्रार्थना और अनेक दिसते. प्रकार की प्रार्थना हमें वहाँ मिलती है आणि बघूया आम्ही ती कशा प्रकारची और प्रार्थना वो आहे. किस प्रकार की प्रार्थना है हम देखेंगे आणि उस 18 अध्याय में। वचन आम्ही वाचूया. इफिस 6:18 को पढ़ेंगे 6वा अध्याय 18 वचन वाचूया. 6वां अध्याय 18 वचन को हम पढ़ेंगे हाँ. हर समय हाँ. और हर प्रकार से आत्मा में हर प्रार्थना समय हर प्रकार से हर वेळेस प्रत्येक प्रकार हा में, प्रत्येक प्रकारची प्रार्थना हर प्रकार की प्रार्थना एक प्रकारची प्रार्थना नाही, एक प्रकार की प्रार्थना हर नहीं एक प्रकारची हर प्रार्थना. एक प्रकार की प्रार्थना येशूने कशी प्रार्थना करायला सांगितली यीशु ने कैसी प्रार्थना करने के लिए बताया आणि तो म्हणाला ती वेळ अकस्मात तुमच्यावर येऊन म्हणून प्रार्थना वो करा. समय आपके ऊपर अचानक ना आए इसलिए प्रार्थना आणि करो शेवटच्या काळामध्ये तुमचा टिकाव धरता यावा म्हणून तुम्ही मजबूतीची प्रार्थना करा. अंत के समय में आप टिक पाओ इसलिए मजबूती की प्रार्थना करो आणि एका ठिकाणी येशू म्हटला शिष्यांना तुम्ही जागे राहून प्रार्थना करा. और एक जगह पे प्रभु यीशु ने चेलों को ऐसा कहा कि आप जागरूक रह के प्रार्थना आणि करो एका ठिकाणी येशू असं म्हणाला एक ठिकाणी येशू असं म्हणाला एक जगह पे यीशु ने ऐसा कहा तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना आप करा. परीक्षा में ना गिरो इसलिए प्रार्थना आणि करो एक ठिकाणी येशू असं म्हणाला और एक जगह पे ऐसा कहता है रोजची भाकर आम्हाला दे अशी प्रार्थना करा. रोज की रोटी हमें दे ऐसी प्रार्थना करो आणि एक ठिकाणी येशू असं म्हणाला और एक जगह पे यीशु ऐसा जसे कहता है स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा हो अशी जैसे प्रार्थना करा. स्वर्ग में वैसे पृथ्वी पर तेरी इच्छा पूरी हो ऐसी प्रार्थना करो देवाच्या लोकांनो परमेश्वर के लोगों प्रार्थना एक प्रकारची नाही, प्रार्थना एक प्रकार की नहीं अनेक प्रकारची प्रार्थना. हर एक प्रकार की प्रार्थना या परिस्थितीमध्ये आम्हाला कोणती प्रार्थना इस करायची आहे? परिस्थिति में हमें कौन से प्रकार की प्रार्थना करनी है याच्यासाठी आम्ही बुद्धिमान व्यक्ती पाहिजे उसके लिए हमें बुद्धिमान व्यक्ति होना आणि त्या चाहिए बुद्धी चालण्यासाठी और हमारी बुद्धि चलने के लिए पवित्र आत्म्याचं सहायता खूप गरजेची पवित्र आहे. आत्मा की सहायता बहुत ही महत्वपूर्ण है हालेलुया. हालेलुया आता ह्या क्षणाला जर तुम्ही असं प्रार्थना केला और इस क्षण में आपने ऐसा प्रार्थना की हे प्रभू हे प्रभु मला मिरज मधून कोल्हापूरला जायचं मुझे मेरठ से लेके कोल्हापुर जाना है आणि मला गाडीची व्यवस्था कर. और मुझे गाड़ी की व्यवस्था कर तुमची प्रार्थना देव कधी ऐकणार नाही. आपकी प्रार्थना प्रभु नहीं सुनेगा नंबर 1 आपल्याला अशी प्रार्थना करावी लागेल पहली बात हमें ऐसी प्रार्थना करनी या पड़ेगी लॉकडाऊन निघू दे प्रभू. ये लॉकडाउन निकलना कारण चाहिए लॉकडाऊन निघल लॉकडाउन निकलेगा गाडी सुरू होईल गाड़ी चालू होगी गाडीमध्ये बसाल गाड़ी में बैठोगे आणि मग तुम्ही जा. और फिर आप जाओगे आणि म्हणून मनुष्य गरजेनुसार प्रार्थना करत नाही और इसीलिए मनुष्य आवश्यकता के अनुसार प्रार्थना आणि नहीं करता चाललेल्या स्थितीमध्ये जी तुम्हाला गरज आहे और जो स्थिति चल रही है उस स्थिति में जो आपको आवश्यकता आणि है मग आम्ही त्या गरजेसाठी प्रार्थना और केली उसकी पाहिजे. जरूरत के लिए हमें प्रार्थना आणि करनी म्हणून चाहिए येशू म्हणाला और इसीलिए यीशु कहता है 6व्या अध्याय 32 वचनामध्ये 6वें अध्याय 32 वचन में चालू परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे जो चालू स्थिति है उसमें आपको कौन सी आवश्यकता की जरूरत है हा ती आवश्यकता तुमच्या स्वर्गीय वो पित्याला माहित आहे. आवश्यकता आपके स्वर्गीय पिता को पता है आणि म्हणून अनेक वेळेस आम्ही प्रार्थना करतो और बहुत सी बार हम प्रार्थना करते हैं अनेक वेळेस आम्ही देवाकडे मागतो बहुत सी बार हम परमेश्वर से मांगते आणि हैं मग आमच्या प्रार्थनेचं उत्तरच आम्हाला और मिळत हमारी नाही. प्रार्थना का उत्तर ही हमें नहीं मिलता आणि का आम्हाला आमच्या प्रार्थनेचं और उत्तर क्यों मिळत हमें हमारी प्रार्थना का उत्तर नहीं नाही? मिलता योहान शुभवर्तमान यूहन्ना सुसमाचार त्याचा 16वा अध्याय इसका 16 अध्याय आणि 24 वचन और 24 वचन तिथं असं लिहिलेलं वहाँ आहे पे ऐसा लिखा है अजून तुम्ही माझ्या नावाने काही मागितलंच नाही अब तक आपने मेरे नाम से कुछ मांगा नहीं आणि मागा म्हणजे तुम्हाला मिळेल मांगो तो आपको मिलेगा आणि बायबल आम्हाला सांगतं और बाइबल हमें बताती तुम्ही है अजून मागितलंच नाही अब तक आपने मांगा आणि नहीं मग अनेक वेळेस आपण असं म्हणतो और बहुत सी बार हम ऐसा प्रभु हम कहते हैं, कितना मांगे प्रभु हम कितना मांगे और तू ऐसा क्यों करता है अब तूने मांगा नाही आणि तुम्ही असं का म्हणता की तू प्रभू आम्ही मागितलं नाही तुम्ही मागितलं नाही असं परमेश्वर का म्हणतो
आपने मांगा नहीं, ऐसा परमेश्वर क्यों कहता है? परमेश्वर तुम असं म्हणतो, परमेश्वर ऐसा कहता है, जी आवश्यकता आहे जो आपकी आवश्यकता है वो आपने नहीं मांगा, वो आपने नहीं मांगी, आणि म्हणून तुम्ही भलतच काहीतरी मागता और आप दूसरा कुछ तो भी मांगते हो, आणि म्हणून तुम्हाला मिळत नाही. इसलिए आपको नहीं मिलता. हालेलुया, हालेलुया. प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. एक प्रार्थना करणाऱ्या योद्ध्यानं एक प्रार्थना करने वाले सैनिक ने परिस्थिती बघून देवाकडे जो मागितलं स्थिति पाहिजे. चल रही है वो देखकर प्रभु से मांगना आणि चाहिए. बायबल मध्ये ज्या ज्यावेळेस लोक देवाकडे मागाय आले और बाइबल में जब जब लोगों ने परमेश्वर से मांगा, आणि त्यावेळेस त्यांनी कसं मागितलं, और उस समय परमेश्वर से उन्होंने कैसा मांगा, ज्यावेळेस हन्ना मंदिरात गेली जब हन्ना मंदिर में गई त्यावेळेस तिने काय मागितलं, तब उसने क्या मांगा? तिने तिची गरज मागितली. उसने अपनी जरूरत को त्या मांगा. क्षणाला तिची गरज काय होती, उस क्षण उसकी जरूरत क्या थी? आणि त्या क्षणाला तिची गरज लेकरू होती. और उस क्षण उसकी जरूरत आणि ज्यावेळेस आंधळा भिकारी येशूकडे आला जब अंधा भिखारी यीशु के पास आया आणि येशूने त्याला विचारलं, और यीशु ने उससे पूछा, तुला काय पाहिजे? तुझे क्या चाहिए? येशूला माहित नव्हतं का? यीशु को पता नहीं था कारण क्या? बायबल सांगतं, क्योंकि बाइबल बताती है, लूक शुभवर्तमान लूक मध्ये सुसमाचार में 18व्या अध्यायामध्ये 18 अध्याय में येशूने म्हणले की त्या आंधळ्याला माझ्याकडे घेऊन या. यीशु ने कहा उस अंधे को मेरे पास लेके आओ. अगर येशूने त्या आंधळ्याला आणण्यासाठी लोकांना पाठवलं, यदि यीशु ने उस अंधे को लेकर आने के लिए लोगों को भेजा, याचा अर्थ की येशूला माहित होतं इसका अर्थ है कि यीशु को पता तो था आंधळा आहे. वो अंधा है. तरी पण येशूने त्याला विचारलं, फिर भी यीशु ने उससे पूछा, मी तुला काय देऊ? मैं तुझे क्या दूं? येशू बघणार होता, यीशु देखना चाहता था, हा जर भिकारी आहे यदि ये भिखारी है, तर भीक मागतो भीख मांगता, का त्या भीक मागण्यासाठी जी परिस्थिती आलेली आहे ते डोळं मागतो. यदि वो अंधा है तो वो भीक मांगता है, या भीक मांगने के लिए उसके जीवन में जो स्थिति है वो स्थिति बदले, इसके लिए क्या मांगता? आणि कदाचित त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असतो, और उस जगह पे मैं और आप रहते, आणि तुम्ही आणि मी येशूला असं म्हणलं और असतं, मैंने यीशु को ऐसा कहा प्रभू था, 5 रुपयाचं कॉइन बघून खूप कंटाळा आलेला. प्रभु 5 रुपए का कॉइन देके बहुत मुझे कहा, जे पण लोक कॉइन टाकतात मी हाताने चाचपचून बघतो, जो भी लोग कॉइन डालते हैं वो मैं हाथ से जांचता हूँ. हा 5 रुपये असतं. 5 रुपए रहते आणि हैं. तू मला म्हणालास और तूने मुझसे कहा है, मी तुझ्यासाठी काय करू? मैं तेरे लिए क्या करूँ? प्रभू तू राजांचा राजा आहेस, प्रभु तू राजाओं का राजा है, तूच तारणारा आहेस. तू ही उद्धार तू करता है, लोकांच्या मनामध्ये असं टाक, तू लोगों के मनों में ऐसा डाल. उद्यापासून ते मला 100 रुपये टाकायला पाहिजे. कल से उन्होंने लोग मुझे 100 रुपए डालना चाहिए 5 का कॉइन. कदाचित येशू मला असं म्हणलं असं, यीशु ने मुझसे ऐसा कहा होता, तू भिकारी ते भिकारी राहणार. वो तू भिखारी का भिखारी रहेगा. अरे बाबा तुझी गरज 100 रुपये नाही, तेरी आवश्यकता 100 रुपए नहीं, आता तुझी गरज तुझे डोळे आहेत. अभी तेरी आवश्यकता तेरे आंखें है. आणि म्हणून आम्ही अनेक वेळेस और इसलिए हम बहुत से बार समोर चाललेली परिस्थिती सोडून आगे देखती हुई परिस्थिति आणि छोड़कर मग आम्ही आणि काहीतरी मागत और असतो. दूसरा कुछ भी मांगते हैं. आणि म्हणून अनेक वेळेस और बहुत से बार दारुड्या लोकांसाठी आपण प्रार्थना करतो. दारू पीने वाले के लिए हम प्रार्थना आणि मग करते एक हैं. स्त्री येऊन मला म्हणते, और एक महिला आके मुझे कहती पास्टर है, माझ्या नवऱ्याची दारू सुटवा म्हणून प्रार्थना पास्टर करा. मेरे पति की दारू छूटने पर इसलिए प्रार्थना करो. माझ्या नवऱ्याची सुटू दे मेरे हस्बैंड की छुट्टे दो, मेरे पति की छुट्टे आणि दो, बाकीच्या सगळ्यांचे नवरे पिऊ दे. और बाकी के सभी की पीने दो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या नवऱ्याची दारू कधी सुटत इसलिए नाही. आपके पति की दारू कभी छूटती आणि नहीं. म्हणून एक उद्देश धरून प्रार्थना करणारा व्यक्ती कशी प्रार्थना एक करतो? उद्देश्य, एक हेतुपूर्ण प्रार्थना करने वाला व्यक्ति कैसा प्रभु माझ्या प्रार्थना करता है? देशातले दारूचे दुकान बंद होऊ दे. प्रभु मेरे देश के दारू के अड्डे बंद होने पाए. हा, मग दारूचे दुकान बंद झाले, दारू की दुकान बंद हो तुझा गए. नवरा आपोआप प्यायचं बंद होईल. आपका पति पिएगा ही आणि नहीं. मग पुष्कळ स्त्रिया उपवास करून थकले, और बहुत से महिलाएं उपवास करके थक गए. माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे. मेरे पति की दारू छूटने पाए. तेरा पती है. तुझा नवरा आणि है. मग दुसऱ्याचे नवरे कुणाचे नवरे आहेत? दूसरे के पति किसके पति आणि है? म्हणून तुम्ही गरज बघून प्रार्थना करत इसलिए नाही. तुम आवश्यकता देख की प्रार्थना नहीं आणि करते. म्हणून येशू म्हणाला, इसलिए यीशु कहता तुम्ही है, मागता का तुम्हाला मग आप मिळत नाही. मांगते हो इसलिए क्योंकि मांगते हो लेकिन आपको मिलता नहीं. तुम्ही काय मागता? क्या मांगते हो? जी गरज नाही ती मागता. वो जो आवश्यकता नहीं वो मांगते हो. हालेलुया. हालेलुया. येशूने कसं मागायला यीशु सांगितलं? ने कैसा मांगने के लिए येशूने कहा? असं सांगितलं नाही, यीशु ने ऐसा नहीं कहा 2020 चं सगळं राशन मला दे 2020 की सभी राशन मुझे दे दे. आणि लॉकडाऊन सुटूपर्यंत मला माझं राशन दे. लॉकडाउन खत्म होने तक तू मेरा राशन मुझे दे. येशूने कशी प्रार्थना करायला यीशु सांगितलं? ने कैसी प्रार्थना करने के लिए तो कहा? म्हणाला, उसने कहा आवश्यकता जाणून प्रार्थना करा. अपनी जरूरत को समझकर प्रार्थना करो. आणि जरूरत काय आहे? और हमारी जरूरत क्या है? रोज की रोटी आज हमें तो दे. रोज सिवा कर दो आज आमास दे. येशू म्हणला, उद्याची काळजी करत बसू यीशु ने नका. कहा कल की चिंता मत करो. चालू असलेल्या स्थितीकडे बघून प्रार्थना चालू करा. स्थिति को देखकर प्रार्थना करो. आणि चालू असलेल्या स्थितीकडे बघून और प्रार्थना चालू करा. स्थिति को देखकर प्रार्थना या करो. दिवसामध्ये कुठली चालू स्थिती आहे? और इन दिनों में कौन सी चालू स्थिति करुणा
आपण सुरू होईल. चर्च चालू हो जाएगा. चर्च आपले आपण सुरू होईल. चर्च अपने आप ही चालू हो हा, जाएगा. पहिला कोरोना व्हायरस जाऊ दे म्हणून पहिला प्रार्थना करू. कोरोना वायरस जाने पैसे प्रार्थना पहिला करो. मृत्यूची आत्मा निघून जाऊ दे पहिला म्हणून प्रार्थना मृत्यू की करू. आत्मा निकलने ज्यावेळेस पैसे कोरोना प्रार्थना व्हायरस करो. निघून जब जाईल, कोरोना वायरस निकलेगा, मृत्यूची आत्मा निघून मृत्यू जाईल, की आत्मा निकलेगी. सरकार आपलं आपण लॉकडाऊन काढल सरकार अपने आप ही लॉकडाउन आणि निकालेगा आपलं आपणच चर्चा सुरू और होतील. खुले भी खूब चर्च चालू आणि होगी. म्हणून तुम्ही मागता का तुम्हाला मिळत इसलिए आप नाही. मांगते ही आपको मिलता कारण नहीं. तुम्ही गरज बघून मागत क्योंकि आप नाही. आवश्यकता देखकर नहीं स्वर्गीय मांगते. पिता तुमची गरज घेऊन बसलेला स्वर्गीय आहे. बाप, स्वर्गीय पिता आपकी गरज लेके, आपकी आवश्यकता लेके बैठा है. तो रोज तुमची नवीन गरज घेऊन बसलेला असतो. वो रोज आपकी नई आवश्यकता लेकर बैठता है. तो तुमची रोज गरज पूर्ण वो करण्यासाठी. आपकी इस गरज को पूरा करने के लिए बैठता मात्र है. तुम्ही ती आवश्यकता मागत नाही. लेकिन आप वो आवश्यकता को नहीं मांगते. तुम्ही त्या गरजेला मागत वो नाही. आप उस जरूरत को नहीं मांगते. जो पिता तुम्हाला देण्यासाठी जो पिता बसलेला आहे. आपको देने के लिए बैठा है. आणि पिता कधी चुकीचं देत नाही. और पिता कभी हमें गलत नहीं आणि म्हणून देता. एका ठिकाणी तो काय म्हणतो, और एक जगह पे वो कहता है, लेकरानं मासा मागितला तर बाप साप देईल का. यदि बच्चों ने मछली मांगी तो वो कभी सांप नहीं देगा. आणि लेकरानं अंड मागितलं तर तो कधी विंचू देईल का. और यदि बच्चों ने अंडा मांगा तो वो कभी बिच्छू नहीं देगा. हे वचन सांगून आम्हाला काय शिकवत आहे. ये वचन कह के वो हमें क्या सिखाता है. तुम्हाला तुमचा स्वर्गीय पिता तेच देतो तो आपका स्वर्गीय पिता आपको वही देता है जी तुमची आवश्यकता जो आहे, आपकी जरूरत है. जी तुमची गरज आहे. जो आपकी आज जरूरत तुमच्या है. देशाला काय गरज आहे. आज आपके देश को कौन सी आज जरूरत तुमच्या है. सिटीला काय गरज आज आहे. आपके शहर को कौन सी जरूरत आज है. या साखळी प्रार्थनेमध्ये तुम्हाला ते मागायचं आहे. आज इस साखरी प्रार्थना में, आज इस टाइम आणि प्रार्थना में आपको वही मांगना है. ज्यावेळेस तुम्ही गरज बघून देवाकडे जब मागता, आप आवश्यकता देखकर परमेश्वर से आणि तुम्हाला मांगते तो हो स्टेप बाय स्टेप देत असतो. और वो आपको स्टेप बाय स्टेप देता है. आणि म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप मागितलं और पाहिजे. इसलिए आपको स्टेप बाय स्टेप मांगना आणि चाहिए. म्हणून तुम्हाला परिस्थिती बघून और मागितलं इसलिए पाहिजे. आपको परिस्थिति देखकर मांगना आणि चाहिए. रक्तस्राव स्त्री येऊन असं म्हणाली और नाही. लहू बहने वाली स्त्री ने ऐसा नहीं कहा. आणि रक्तस्राव स्त्री येऊन असं म्हणाली और नाही, लहू बहने वाली स्त्री ने ऐसा नहीं प्रभू कहा. माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही प्रभु मेरा पति मुझसे प्यार नहीं आणि करता. नेमकं माझ्या जवळ येत मेरे नाही बच्चे मेरे पास नहीं आणि आते. समाज मला स्वीकारत और नाही. संसार मुझे नहीं आणि स्वीकारता. रक्तस्त्री स्त्रीने अशी प्रार्थना और केली, लहू बहने वाली स्त्री ने ऐसी नहीं तिने प्रार्थना तिची की. गरज जाणून प्रार्थना उसने अपनी केली. आवश्यकता को देखकर तिची प्रार्थना गरज की. होती रक्तस्राव और उसकी जरूरत थी लहू बहना. आणि येशूने तिचा रक्तस्राव बरा केला. और यीशु ने उसके लहू बहने की बीमारी को ठीक किया. कारण रक्तस्राव निघून जाईल लहू बहना निकल जाएगा. आणि मग नवरा तिच्यावर प्रेम करायला और विसरणार पति नाही. उससे प्यार करेगा. हा नवरा प्रेम करणार, पति उससे प्यार समाज करेगा. स्वीकारणार. और संसार के लोग उसे अपनाएंगे. आणि मग पुष्कळ वेळेस लोक प्रार्थना और करतात, बहुत से बार लोग ऐसी प्रार्थना पण करते ते हैं, प्रार्थना योद्धा ठरत लेकिन नाही. प्रार्थना वो योग्य नहीं ठहरती. प्रार्थना करणारा एक ग्रुप आहे प्रार्थना करने वाला एक ग्रुप है आणि प्रार्थना योद्धा हे ग्रुप और आहे. प्रार्थना योद्धा एक ग्रुप है. प्रार्थना करणारा ग्रुप म्हणजे काय. प्रार्थना करने वाला ग्रुप यानी क्या? तो डोळे बंद करून देवाकडे मागत वो असतो. आंखें बंद करके प्रभु से मांगता है. शारीरिक पण डोळे बंद असतात शरीर की आंखें भी बंद रहती आणि है आत्मिक डोळे पण बंद और असतात. आत्मिक आंखें भी बंद रहती आणि है. प्रार्थना योद्धा कोण आहे. और प्रार्थना योद्धा कौन है? पौलुस प्रार्थना योद्धा होता पौलुस प्रार्थना योद्धा आणि था. म्हणून पौलुस काय म्हणतो, और इसलिए पौलुस कहता मी है, नेम धरून मारतो, मैं निशाना लेकर मी मारता हूं. नेम धरून मारतो. मैं निशाना लेकर जी आवश्यकता आहे ती मी प्रभूकडे जो जरूरत मागतो. है वो मैं जी परमेश्वर गरज से आहे मांगता ती हूं. मी प्रभूकडे जो मागतो. जरूरत है वो मैं परमेश्वर से मांगता परमेश्वराच्या हूं. लोकांनो, परमेश्वर के लोगों, विसरून जा तुमच्या चर्चला, भूल जाओ आपके कलीसिया को, विसरून जा तुमच्या भावाला, भूल जाओ आपके भाइयों को, विसरून जा तुमच्या पास्टरला. भूल जाओ आपके पासवान को. निशाणा धरून मारा. प्रेम धर के मारो, जरूरत निशाना धर के बघून मारो. जरूरत बघून मागा. जरूरत देखकर मांगो. ह्या वेळेला जरूरत काय इस आहे. समय क्या जरूरत है? बीमारी निकल जाए, बीमारी रोग निकल कोरोना जाए. व्हायरसवर विजय येऊ दे प्रभू. कोरोना वायरस पे विजय आए, वापस पॉझिटिव्ह आए. लोक निगेटिव्ह होऊ दे प्रभू. पॉजिटिव लोगों को निगेटिव होने पाए. गरज बघून मागा. अगर आवश्यकता देख के कारण मांगो, माझा देव क्योंकि मेरा परमेश्वर गरजू व्यक्तीला देणारा जो परमेश्वर आहे जरूरतमंद है उनको देने वाला आणि है. गरजू व्यक्तीला देणारा परमेश्वर आहे. जरूरतमंदों को देने वाला है. चालू स्थितीमधली गरज जाणार, जो चालू स्थिति की आवश्यकता को चालू मांगो. स्थितीमधली गरज जाणार. जो चालू स्थिति है उसकी आवश्यकता को मांगो. हालेलुया. हालेलुया. मग तुम्ही म्हणाल, फिर आप कहोगे, पास्टर पास्टर, अनेक वेळेस बहुत सी बार आम्हाला काय कसं मागायचं समजत नाही. हमें कैसा मांगना चाहिए समझ में आणि नहीं पास्टर आता. आम्हाला कसं मागायचं और समजत हमें नाही. कैसे मांगना है समझ में नहीं आता. आम्हाला कसं मागायचं और समजत हमें नाही. कैसे मांगना है नहीं समझ में आता. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून अनेक वेळेस पास्टर आम्ही प्राप्त करू शकत और नाही बहुत से बार हमें नहीं मिलता. आणि पुष्कळ वेळेस आम्हाला आम्ही प्राप्त करू शकत और नाही. बहुत से बार हमें नहीं मिल पाता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. फिलिपिकरास पत्र फिलिपी को पत्री
पहिला अध्याय पहला अध्याय 19 वचन मी और 19 वचन को हम पढ़ेंगे। पहिला अध्याय 19 वचन मी पहला अध्याय 19 वचन हम पढ़ेंगे। एकोणीस वचन, कारण क्योंकि मी जाणतो मैं जानता हूँ, पौलुस कहता है मैं जानता हूँ, हे तुमच्या प्रार्थनेने ये आपकी प्रार्थना के द्वारा व ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठाने माझा निभावाचं साधन होईल। और प्रभु यीशु मसीह के आत्मा के द्वारा आपकी प्रार्थना पवित्र आत्मा और पवित्र आत्मा ज्यावेळेस हे दोन्ही एकत्र येते और जब ये दोनों इकट्ठा आणि मग आएंगे त्यावेळेस तुमची गरज पूर्ण होईल। और तब आपकी आवश्यकता पूरी कारण तुम्ही होगी, मागायला सुरू करा क्योंकि आप मांगने के लिए आणि शुरू तुम्ही पवित्र करेंगे आत्म्यावर भिस्त ठेवा और आप पवित्र आत्मा पे भरोसा आणि तुम्ही रखोगे पवित्र आत्म्याला विचारा मी काय मागू, और आप पवित्र आत्मा से पूछोगे कि मैं क्या मांगू, मला आवश्यकताची जाणीव करून दे मुझे मेरी जरूरत को महसूस कर दे आणि मग तुमची ती गरज पूर्ण होईल। और फिर आपकी वो आवश्यकता पूरी होगी। हालेलुया, हालेलुया। आमच्या अशक्तपणामध्ये हमारे दुर्बलताओं में पवित्र आत्मा आम्हाला हातभार लावतो पवित्र आत्मा हमें मदद करेगा की आम्ही कशी कि प्रार्थना हम करावी। कैसी प्रार्थना आणि करें। ज्यावेळेस तुम्ही एक तास आता या साखळी प्रार्थनेला बसत असाल, और आप अब इस टाइम प्रार्थना में 1 घंटा बैठते होंगे, अर्धा तास अन्य भाषेमध्ये प्रार्थना आधा करा। घंटा अन्य भाषा में प्रार्थना, या अन्य भाषेत तुम्हाला काय प्रार्थना करायचा, और इन अन्य भाषा में क्या प्रार्थना करनी है। पवित्र आत्मा उरलेली जी अर्धा तास मी मध्यस्थी करणार आहे, बचा हुआ आधा घंटा जो मैं मध्यस्थी प्रार्थना करूंगा, मला तू सुचवून दे मुझे तू मुझे याद दिला की कलिसियाची गरज काय आहे मंदिर कलीसिया की जरूरत क्या है, आणि आता माझ्या देशाची गरज काय और आहे अभी मेरे देश की जरूरत क्या आणि है, चालू असलेल्या परिस्थितीमध्ये गरज काय आहे। और ये चालू रहने वाली स्थिति में क्या आवश्यकता आणि है। ज्यावेळेस तुम्ही गरज बघून देवाकडे और जब मागा आप आवश्यकता देख के प्रभु आणि को परमेश्वर मांगोगे, तुमच्या प्रार्थनेला कधी नाकारणार प्रभु नाही। आपकी प्रार्थना को इनकार नहीं आणि करेगा, म्हणून तुम्ही प्रार्थना करणारे लोक बनू नका, और इसलिए तुम प्रार्थना करने वाले लोग मत बनो, तुम्ही प्रार्थना योद्धा बना। आप प्रार्थना योद्धा बनो। योद्ध्याचं काम काय असतं, योद्धा का काम क्या है, तो बरोबर आपली गरज जाणतो वो अपनी जो आवश्यकता है कि उसे सही देखता आणि है, म्हणून वेळेच्या अभावे और समय कम होने के मी या कारण ठिकाणी समाप्त मैं करतो। यहाँ खत्म करता हूँ। आणि म्हणून येशू म्हणाला, और इसलिए यीशु ने कहा तुमची गरज तुमच्या स्वर्गीय पित्याला माहित आपकी आहे आवश्यकता आपके स्वर्गीय पिता को पता है, आणि आवश्यकता बघून मग ते 7:7 मध्ये म्हणतो तो तुम्ही और मागा। जरूरत देखकर वो कहता है मत्ती 7:7 में आणि कि म्हणून तुम आम्हाला मांगो। परिस्थिती बघितली पाहिजे और इसलिए हमें स्थिति देखनी आणि चाहिए परिस्थिती आम्ही समजून घेतली और पाहिजे। परिस्थिति को हमने समझना ज्यावेळेस आम्ही चाहिए, आत्म्यात प्रार्थना करतो और जब हम आत्मा में प्रार्थना करते हैं त्यावेळेस आम्हाला कंडिशन समजते और वहाँ हमें इस परिस्थिति क्या है वो समझते आणि हैं, मग आम्ही ती परिस्थिती घेऊन प्रार्थना और फिर करतो। वो परिस्थिति जानकर प्रार्थना करते या आम्ही हैं। सर्वजण डोळे बंद करू आए हम अपने आंखों को बंद आणि करेंगे, ही वेळ आहे की आम्ही प्रार्थना और इस करू। समय हम प्रार्थना में आणि जाएंगे, ही वेळ आहे की आम्ही प्रार्थना और इस समय हम प्रार्थना में जाएंगे। Thank you, हालेलुया, Holy थैंक यू Spirit. जीसस, धन्यवाद ओ रिबाना माशादा धन्यवाद यीशु, हालेलुया। माझा विश्वास आहे मेरा विश्वास है, माझा विश्वास आहे मेरा विश्वास है की देवाने तुम्हाला कशी प्रार्थना करायची शिकवलं असं आप कैसी प्रार्थना करो ये परमेश्वर ने आपको सिखाया है, आणि म्हणून और इसीलिए देवाची गरज परमेश्वर की आवश्यकता आणि तुमची गरज और आपकी आवश्यकता जोपर्यंत एक होत नाही जब तक एक नहीं होती तोपर्यंत त्या प्रार्थनेचं उत्तर तब मिळत तक उस प्रार्थना का उत्तर नहीं मिलता, आणि म्हणून आजपासून तुम्ही अशी प्रार्थना और इसलिए आज से लेकर आप ऐसी प्रार्थना तेव्हा करो, गरज जाणून मला प्रार्थना करणारा व्यक्ती बना। प्रभु मेरी आवश्यकता जानकर मुझे प्रार्थना करने वाला आणि व्यक्ती ज्यावेळेस बना, तुम्ही गरज जाणून प्रार्थना करणारे लोक और जब बना आप जरूरत को जानकर प्रार्थना करने वाले योग्य बनोगे, आणि मग देवाचा आत्मा तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहन देईल फिर परमेश्वर का आत्मा आपको प्रार्थना करने के लिए उत्तेजित आणि करेगा, मग तो तुम्हाला कधीही उठवून बसेल आणि और प्रार्थना वो करायला आपको लावेल। कभी भी उठाएगा और प्रार्थना करने के लिए कारण बैठाएगा, देव जाणतो क्योंकि परमेश्वर जानता है हीच ती व्यक्ती आहे यही वे व्यक्ति है जी गरज जाणून प्रार्थना वो करते। जरूरत जान